Hello, dear all. I welcome you in this lecture series organized by Matoshri Prayag Pratishthan NGO in association with Masters IAS. We have started this lecture series with the motive to train and guide competitive examination aspirants and to create awareness among all about women's rights. So, in this lecture series, already we have started one session about the acts and laws related to women and child, and another series we have started with the government schemes related to women and child. मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान संस्थेमार्फत मास्टर्स IAS यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. महिलांचे अधिकार ही जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आपण आणि जनजागृतीपर कार्यक्रम यामध्ये आतापर्यंत आपण विविध कायदे यांचा अभ्यास केलेला आहे. कायद्यांची जी सिरीज आपण सुरू केली ती सिरीज अशीच पुढे कंटिन्युएशन मध्ये राहणार आहे आणि दुसरे सत्र आपण सुरू केलेलं आहे ते म्हणजे शासकीय योजना. महिला व बाल यांच्याशी निगडीत शासकीय योजना केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या दोन्ही योजना आपण यामध्ये पाहणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे शी बॉक्स. तर जाणून घेऊया शी बॉक्स बद्दल. चला तर जाणून घेऊया शी बॉक्स बद्दल. सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्सच्या संदर्भात काही गाईडलाईन्स ज्या जारी केल्या होत्या त्याच्यावरतीच विचार करून हा शी बॉक्स केंद्रीय मंत्रालयामार्फत केंद्रीय मंत्रालय जे आहे विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट महिला व बाल विकास मंत्रालय केंद्र शासन, तर मनेका गांधी ज्या होत्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री, त्या मंत्री असताना 24 जुलै 2017ला शी बॉक्सची कल्पना सुरू करण्यात आलेली आहे मंत्रालयामार्फत. आणि याचा मुख्य उद्देश जो आहे तर तो आहे की कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणारा जो अत्याचार आहे त्या विरोधात तक्रार करण्यासाठी शी बॉक्स हा एक पोर्टल शासनाच्या मंत्रालयामार्फत तयार करण्यात आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाहता येईल की SS जे आहे तर SS स्टँड्स फॉर सेक्शुअल हरासमेंट अँड E स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स. सो सेक्शुअल हरासमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असा त्याचा फुल फॉर्म होता शी बॉक्सचा. तर 2017ला 24 जुलै 2017ला याची सुरुवात करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रालयामार्फत. विशाखा गाईडलाईन्स जे आहे तर ते आपण नंतर एका वेगळ्या सेपरेट सेशनमध्ये विशाखा गाईडलाईन्स बद्दल जाणून घेऊया. तर या शी बॉक्सच्या अंतर्गत ही जी प्रणाली आहे ऑनलाईन प्रणाली आहे आणि ऑनलाईन सिस्टीमच्या अंतर्गत तर तुम्हाला कंप्लेंट रजिस्टर करता येते. इथं सिंगल विंडो आहे कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की जो कंप्लेंट ट्रॅकिंग पण इथे तुम्हाला करता येते कंप्लेंट रजिस्टर केल्याच्या नंतर. तर इंटरनल 10 पेक्षा जास्त कामगार जिथं असतील ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तर तिथं इंटरनल कंप्लेंट कमिटी तयार करण्यासाठी या सेक्शुअल हरासमेंट ॲक्टनुसार इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. आणि ज्या काही फॉल्स आणि फेक कंप्लेंट्स असतील त्याबद्दल सुद्धा दंड करण्याचा प्रावधान याच्यामध्ये आहे. तर शी बॉक्स जे आहे तर त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट, त्याला SH ॲक्ट 2013 असं पण ओळखलं जातं, तर त्याच्यानुसार केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ॲक्टच्या नावात आपल्याला दिसेल की 3 गोष्टीचं इन्क्लुजन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट इज प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल मग याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात येतात की प्रिव्हेन्शन पण आहे, प्रोहिबिशन पण आहे आणि रिड्रेसल पण आहे. तर रिड्रेसल आहे म्हणून तिथे रिड्रेसल मेकॅनिझम पण आपल्याला करावं लागणार आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत. मग त्याचं पोर्टल शी बॉक्स is providing redressal and the committees in ICC and LCC लोकल कंप्लेंट कमिटी आणि ICC जे आहे इंटरनल कंप्लेंट कमिटी हे रिड्रेसल मेकॅनिझम म्हणून तिथे काम करणार आहे. तर ऑब्जेक्टिव्स काय आहेत याचे सी बॉक्सचे किंवा या SH सेक्शुअल हरासमेंट ॲक्ट. तर हा जो ॲक्ट आहे तर वर्किंग वुमेन जे आहेत
तर त्यामध्ये दोन्ही हे एक अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये काय आहे की दोन्ही ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड हे दोन्ही सेक्टर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. दॅट इज वन थिंग. अनदर थिंग इज दॅट की ज्या डोमेस्टिक वर्कर आहेत तर दे आर ऑल्सो इन्क्लुडेड अंडर दिस. दे कॅन ऑल्सो फाईल कंप्लेंट ऑन सी बॉक्स. तर ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड बरेचसे कायदे जे असतात, बरेचसे योजना ज्या असतात त्याच्या ज्या लाभ घेण्याचा घटक असतो, तर यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो की जर फक्त ऑर्गनाइज सेक्टरला दिलं तर मग अनऑर्गनाइज्ड वाल्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. परंतु यामध्ये आपल्याला पाहता येईल की ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड असे दोन्ही सेक्टरचे यामध्ये समावेश केलेला आहे. ब्रॉड कव्हरेज आहे या ॲक्टचं आणि या शीबॉक्सचं पण, की त्याच्यामध्ये इन्क्लुजन जे आहे तर ते जवळपास सर्वच क्षेत्रातील प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, रिगार्डलेस ऑफ हायरार्की असेल की कोणत्या म्हणजे हायरार्की जी असते आपल्या ऑर्गनायझेशनल हायरार्की, तर रिगार्डलेस ऑफ दॅट ऑल्सो इन द ब्रॉड कव्हरेज अँड इन द ब्रॉड सेन्स द इन्क्लुजन वी कॅन ऑब्झर्व इन दिस ॲक्ट. तर डोमेस्टिक वर्कर्सला पण त्यामध्ये हे केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. इट डिफाईन्स सेक्शुअल हॅरासमेंट ॲट द वर्कप्लेस is a comprehensive manner to cover circumstances of implied or explicit promise or threat to a women's employment prospects or creation of hostile work environment or humiliating treatment which can affect her health or safety. तर एवढ्या ब्रॉड सेन्समध्ये ही डेफिनेशन याच्या अंतर्गत आपल्याला डिस्क्राईब केलेली दिसते. दिस सेक्शुअल हॅरासमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स, त्यालाच आपण शी बॉक्स म्हणतो, इज अन एफर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू प्रोव्हाइड ए सिंगल विंडो ॲक्सेस टू एव्हरी विमेन. तर हा शब्द महत्त्वाचा आहे, एव्हरी विमेन, आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ आवर वर्क स्टेटस टू फॅसिलिटेट द रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट रिलेटेड टू सेक्शुअल हॅरासमेंट. Any women facing sexual harassment at workplace can register their complaints through this portal. तर जे पोर्टल आहे तर त्यावरती जाऊन तो एनी विमेन कॅन रजिस्टर हर कंप्लेंट, आणि त्याच्यात कंप्लेंट ट्रॅकिंगची पण सुविधा दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये पिरियड पण दिलेला आहे की किती कालावधीमध्ये ते कंप्लेंट रिड्रेसल झाले पाहिजे. तर त्यामध्ये 30 days आहे, आणि इन स्पेशल केसेस काही कंडिशन्स लागू असताना 90 days पर्यंत दिलेलं आहे. त्यामध्ये it will be directly sent to the concerned authority. म्हणजे once the complaint is registered on this portal, तर ती मग कन्सर्न डिपार्टमेंटला किंवा कन्सर्न अथॉरिटी जी आहे, त्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन सेक्टर दिलेले आहेत त्याच्यात ऑप्शन चूज करताना, तर त्या मग कन्सर्न डिपार्टमेंटकडे ते पाठवलं जाईल. तर कंप्लेंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे की कंप्लेंट रजिस्ट्रेशनमध्ये जे काही वेबसाईट इथे प्रोव्हाइड केलेली आहे तर तिथे त्यांना व्हिजिट करायचे, आणि एक व्हॅलिड रजिस्टर्ड ईमेल आय डी पाहिजे, व्हॅलिड ईमेल आय डी पाहिजे ज्याच्या थ्रू ही कंप्लेंट रजिस्ट्रेशन केली जाईल. रजिस्टर केल्याच्या नंतर मग तिथे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या टॅबमधून चूज करायचं त्यांना, आणि त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्याच्या नंतर कन्फर्मेशन मेसेज येतो. तर रिपॉझिटरी ऑफ रिसोर्सेस काय आहे याच्यामध्ये, तर रिपॉझिटरी रिसोर्सेस सेक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन ऑन द इश्यू ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ह्यामध्ये रिपॉझिटरीमध्ये एक हँडबुक पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मिनिस्ट्रीने. तर ते हँडबुक जे आहे तर त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे शी बॉक्स आणि त्याचे कंप्लेंट्स वगैरे, रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग मॉड्यूल वगैरे या संदर्भात. This module could be customized by the private organizations as per their extant service rules. Further, for government officials, the repository contains all the advisories, guidelines issued by Department of Personnel (DOPT), Department of Personnel and Training. All these documents could be viewed online or downloaded free of cost. ही लेक्चर सिरीज आपण जी सुरू केलेली आहे तर ती कशी तुम्हाला वाटते त्याबद्दल तुमचं मत सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पण आम्हाला मेन्शन करून सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.
आणि आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व लेक्चरच्या PDF तिथे उपलब्ध होतील. फेसबुकवरती पण तुम्ही जॉईन करू शकता. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवरती पण जॉईन करण्यासाठी तिथे सुविधा तुम्हाला दिलेली आहे. वेबसाईटवरती गेल्यावरती ही जी वेबसाईट आहे www.mastersis.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे जॉईन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर PDF नोटसाठी टेलिग्राम जॉईन करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सिरीजमधलं एकही लेक्चर तुमचं मिस होणार नाही. इथून पुढे सर्व लेक्चर तुम्हाला मिळतील. QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.